चला सामन्याला सुरुवात करा लगेच. या सामन्यासाठी पंच किसनदादा पाटील स्कोरलेग पंच आहेत, तर मेन पंच राजेंद्र भजाके. नक्कीच महेशदादा भोईर यांनी या स्पर्धेसाठी नक्कीच घनश्यामजी भोईर यांचे बंधू महेश राजाराम भोईर यांचे देखील विशेष आभार. वेलकम कुणाल पाटील तुफान पिंपळा सिनियर 40+ चे संगणक, त्यांच्या सोबत नामदेवजी म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. आपले शिरपतजी पताले देखील काका आज उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. रमेशजी पाटील आपण यायचं आहे. रतिलाल पाटील यांचे बंधू रमेशदादा पाटील एक उत्तम आचार्य आहेत, धन्यवाद. सागर पाटीलचं देखील स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन हनुमाननं स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. सुनीलजी मस्के आपलं देखील स्वागत, चांगले खेळाडू आहेत. जय मसोबा रेग्युलर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. हा फटका शॉर्ट एस्टा कव्हरला एसके चेंडूच्या समोर आहे. एसके न पहिल्या सामन्यातून चांगला झेल टिपला होता डीप एस्टा कव्हर रिझनला. आज योगेशनी पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक घेतलाय. 33 धावा त्यांनी ठोकलेत. नक्कीच आज सदा असेल अभिज्ञ ठाकूर संतोष ची चांगली खेळी आपण पाहिली. बघूया एसके चेंडूचा पाठलाग करतोय. लॉंग ऑफला चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय पहिला चौकार. तीन चेंडूमध्ये 6 धावा आलेत. योगेशनी आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. हनुमान 2 मध्ये 5 वर, पद्मनाथ 1 वर. पुढील चेंडू फुलटॉस. खराब चेंडू योगेशचा आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला पाठवलाय सीमा पार. षटकार. या स्पर्धेमध्ये बघा मित्रांनो, फलंदाजांना सुवर्ण संधी आहे, गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. सनी भोईरकडून चौकार, षटकार, विकेट हटले 1000 आहेत. शिवाबाई म्हात्रेंच्याकडून टॉस बॉक्सचा जर एखादा फलंदाज षटकार हिट झाला 1000 आहेत. त्यानंतर दीपक जोशी यांच्या कटआउटला एखादा फलंदाज षटकार हिट झाला 1000 आहेत. आणि आताच कुणाल पाटीलनं खुशखबर दिलेली आहे. वसुधा हर्षल पाटील माजी सरपंच राहिले, त्यांच्या कटआउटला जर एखादा षटकार हिट झाला तब्बल 5000. क्या बात है, क्या बात है. सुरेख सुरेख चांगली फिल्डिंग योगेश कडून. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय कमालीचा एफर्ट दाखवलाय. नक्कीच वसुधा हर्षल पाटील आणि हर्षल नामदेव पाटील यांचा जो कटआउट आहे, हर्षल खंडू या नावाने जास्त फोकस आणि फेमस आहेत. चांगले क्रिकेटर देखील आहेत. अभित्यची चांगली फिल्डिंग होते, चांगली फिल्डिंग. अभि धावसंख्या 13, एक चौकार एक षटकार देऊन देखील योगेशनी पहिल्या ओव्हर 13 वर थांबवलाय. म्हणजे नक्कीच चांगलं कमबॅक केलेलं आहे. तेरा धावा, बिनबाद 13. 11 वर हनुमंत, 1 वर पद्मनाथ, सॉरी 12 वर हनुमान आहेत आणि 1 वर पद्मनाथ, असे एकूण 13 धावा आलेत.
पिंपलाची एवन जोडी कुणाल पाटील आणि अनिल भोईर आज चांगल्या अगदी लयमध्ये आहेत. चांगले बक्षीस लावलेली आहे. योगेश चांगली फिल्डिंग करतात डीपमधून. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. क्या बात आहे जयदास माली. अनिल दादा देखील याने आता बक्षीस लावलेले आहे. नक्कीच बक्षिसं खूप लावली जातात या स्पर्धेमध्ये. पिंपल्समध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा झालेली आहेत सर्वांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. इथे बिंदास मालीकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली. नक्कीच बाईच्या स्वरूपात एक धाव. हा चेंडू जर घेतला असता तर नक्कीच डॉट चेंडू असता. बिंदास चेंडू पडल्यानंतर काहीसा उचलला होता आणि बिंदाची नजर त्या चेंडूवरून हटली होती. परिणाम स्वरूप एक सिंगल धाव. धावसंख्या 15. चेंडू टाकून झालेत 8. पावलांचा सुरेख वापर केलाय. एसकेने झेल सोडलाय. नक्की जिथे खराब फिल्डिंग पाहायला मिळते एसके कडून. एसकेच्या मामाचा गाव आहे आणि एसके मामाच्या गावात झेल सोडतोय. जगदीश भोईर माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपलास यांच्या कटआउटला जर एखाद्या फलंदाजा डायरेक्ट षटकार हिट होतोय तर आमच्या अनिल दादा भोईर यांच्याकडून 200 रुपये. चला धन्यवाद. असू द्या. बॅनर सर्व समोर आणा. हे जे बॅनर आहेत ना सर्व उद्या आपण लाईन मध्ये लावू. इथे मेन स्टॉकवर लावू. तिसऱ्या पंचांची मदत. क्या बात आहे. किसन दादा पाटील आहेत. वाह. 17 धावा लागलेत या चेंडूवर. बघूया काय निर्णय येतोय. किती धावा येतील. थ्रो तर केलाय. फलंदाज बाद आहेत. हनुमंत. शिवाबाईने लावलेत 1000 रुपये लावलेत. पैसे देखील त्यांनी कालच जमा करून ठेवलेत आमच्या डीजीमेंटकडे. क्या बात आहे. इवांशी 11 कडून सागर पाटीलनं आता सागर म्हात्रेनं देखील 300 रुपये म्हणजे 1300 रुपये एक षटकार होईल. स्वर्गीय गोसावी झिपऱ्या म्हात्रे टॉस बॉक्समध्ये जर एखादा फलंदाज षटकार डायरेक्ट हिट होतोय तर शिवाबाई म्हात्रेकडून 1000 आणि युवांशी 11 संघाकडून 300. क्या बात आहे. कल्पेश मस्के आणि सुभाष मस्के यांचं वेलकम. क्या बात आहे. सुनील मस्केंना पारितोषिक लावलाय. कल्पेश मस्के आणि सुभाष मस्के यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर हे जेवढे बक्षीस लावत ना किसन दादा रुक्षण दादा उद्या सर्व समोर लावा. जिकडे जास्त षटकार येतील तिथे लावा म्हणजे तो बॅनर दिसेल तरी फोकसमध्ये. असे जे स्क्वेअर लेगला वगैरे आहेत ना डीपमध्ये ते समोर लावा. असे लाईनमध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला लावा म्हणजे बॅनरला तरी षटकार लागेल एखादाचा. करण आल्या आल्या फटका उडवलाय. प्रेमनाथ माली अगदी चेंडूकडे पाहत होते. मस्तक पे दस्तक. करणनं दोन्ही सामन्यातून षटकारांनी आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. पहिल्या सामन्यातून 2 केल्या होत्या. क्या बात आहे. पहिल्या सामन्यात 2 या धावसंख्येवर झेल सोडला आणि त्याच्यानंतर त्यांनी 26 धावा बनवल्या. बघूया इथे षटकार ठोकला अविनाशला. धावसंख्या 24. चांगला चेंडू होता. इथे प्रॉपर टाइम साधता आला नाहीये. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिझनकडे.
चांगली फिल्डिंग होते. तिसरी धाव पद्मनाथ डेंजर एंडला आणि पद्मनाथ आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचलाय. सदानं थ्रो केला होता. 3 धावा आलेत. धावसंख्या 27. 2 ओव्हर 27. करणला स्ट्राईक स्वतःवर ठेवायची होती आणि धडपड मैदानामध्ये सुरू होती तिसऱ्या धावेसाठी. युवांशी 11 संघाकडून टॉस बॉक्स षटकारीसाठी 300 आहेत. शिवाबाई म्हात्रेकडून हजर आहेत. क्या बात आहे. सुनील म्हात्रेनं पारितोषिक आता वाढवलेलं आहे. सुनील म्हस्के, कल्पेश म्हस्के आणि सुभाष म्हस्केच्या कटआउटला जर षटकार हिट झाला तर 1500. दोन ओव्हर 13.50च्या सरासरीने 27 धावा आलेत. बघूया गोलंदाज सदा आलाय. सदा आणि करण ही चांगली दोन्ही खेळाडूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आणि 22 अशा 27 धावा आलेत. बघूया सदा सदानी करण. ओव्हर नंबर 3 चा पहिला चेंडू घेऊन पिंपळास गावाच्या टोकाकडून गोलंदाज सदा. समोर फलंदाज करण पाटील आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचा एक ताकदवान फलंदाज. पहिला चेंडू इथे शॉर्ट थर्डमॅनला काय कमालीची फिल्डिंग जयदास मालीने केलेली आहे. वा बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. बघूया चेक केलं जाईल. टेक्निकल टीम होम फोटो लाईव्ह. हा चेंडू भीमर आहे. 1+1 धावसंख्या 29. 29 धावा 12 चेंडूमध्ये आलेत. सदानं तिसऱ्या ओव्हरची सुरुवात भीमरने केली. जयदास मालीचं कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग केली अगदी शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्डच्या आतमध्ये. लक्कीबाय आणि जयदास माली यष्टीरक्षकाचे 2 केंद्रबिंदू आहेत. सध्या लक्ष्मण देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो आमच्या लक्कीबाईबद्दल बोलायचं झालं तर क्रिकेटच्या मैदानापासून हा व्यक्तिमत्व खूप दूर होता. मात्र चालू सीझनमध्ये त्यांनी सरावाला सुरुवात केली आणि आपल्या जिगेदादाच्या नेतृत्वाखाली चौथायरवा 40+ जॉईन झाला आणि सरावाला अजून त्याची ताकद वाढली आणि आज बघता बघता तो या संघाचा मुख्य खेळाडू म्हणून पुढे आलाय. प्ले 11मध्ये त्याची प्रत्येक स्पर्धेमध्ये भरणी लागते. बघूया चेंडू हवेमध्ये बिंदास माली वेल जज कॅच. करण पाटीलचा झेल टिपलाय आणि अखेरकार करण नावाचा वादळ या सामन्यातून काहीसा शांत झालाय. डीजे
चांगला झेल जज केलाय. आज प्रेमनाथ माली याच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. अविनाश मालीने सांगितलं की माझ्यासाठी काहीसा हा वर्ष कठीण चाललाय. चर्चा केली रात्री गणेश दादांसोबत आणि त्यांनी सांगितलं की प्रेमनाथला संघनायक द्या. आणि आज प्रेमनाथ मालीच्या नेतृत्वाखाली आज संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. एसकेची चांगली साथ मिळाली प्रेमनाथच्या बाजूनी संघनायक म्हणून. डेड बॉलचा इशारा केलाय. नक्कीच नवीन 40+ संघटनेमध्ये गणेश पाटील, राजेंद्र बजायके, महेश कडू आणि सूर्यकांत मोरे सर हे तिन्ही चारही सिनियर पंच आहेत. हा फुलटॉस इथे बघूया. एस के क्या बात आहे, क्या फिल्डिंग आहे. चेंडू बिंदास मालीच्या हातात फेकला होता. बरोबर आहे, बिंदास तिथे मध्ये आला होता. एस केचा थ्रो गलत नव्हता. जिथे बिंदास माली आले होते त्याच्या समोरच चेंडू होता. एस केच्या मामाचा गाव आणि जयदासच्या सासूवाडीचा गाव. धावा बनलेत 31. हा चेंडू पूल केलाय, पॉवरफुल नाहीये. योगेश चुकी करणार नाहीये. चांगला झेल टिपला. इथे विकेट आली पद्मनाथ चौधरीची. डीजे आवाज चांगला आहे. मात्र कोणी गुन्हा करू नका आता आणि अटक कोणी होऊ नका. आता कायदा खूप कठीण झालाय. यापासून लांब राहा. आयुष्य एन्जॉय करा, मोजमस्ती करा, फक्त अटक होऊ नका. नक्कीच आयुष्यामध्ये जेवढे असाल तेवढं आयुष्य जगाल. म्हणून आयुष्य मिळालंय एन्जॉयमेंटसाठी, आनंदी राहण्यासाठी. आणि आनंदी राहा सर्वांनी. या सर्व गोष्टींपासून दूर राहा. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये आवी आलाय. आवी इताडकर काहीसा उशिराने आलाय. धावत गडबडीत आलाय तो हा महत्वाचा सामना खेळण्यासाठी. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका आपण पाहतोय. आवी चेंडूच्या समोर. दुसरी धाव इथे आवीने पूर्ण केलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. 2 धावा आल्या आल्या आवी इतरकडच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या 3. अजूनही या ओव्हरचा एक चेंडू बाकी आहे. नक्कीच या ओव्हरमध्ये सदानं जी करणची विकेट घेतली, पद्मनाथची विकेट घेतली, ते नक्कीच या सामन्याचं खूप चांगल्या मोठ्या विकेट सदाने घेतलेल्या आहेत. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा अपड्राईव्हचा फटका आपण पाहतो. एसके चेंडूच्या समोर आहे. थ्रो केला आवीच्या दिशेनं. नक्कीच धावसंख्या 35 लागलेली आहे. नाही एसकेचं बरोबर आहे. यष्टीरक्षकाला बॅकअप आहे, मात्र गोलंदाजाला कोणी नाही आहे. त्याचा थ्रोवर विश्वास थोडासा कमी असावा. धावसंख्या 35. 3 ओव्हर 35. आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025चा आपण आजचा दुसरा दिवस पाहतोय. आणि दुसऱ्या दिवसातून ही दुसऱ्या फेरीची लढत आहे. या सामन्यातून विजेता आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली क्वार्टर फायनलचा सामना आपण यानंतर पाहणार आहोत.
बॉक्सर धाब्याचे मालक दीपक जोशी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला कोल्ड्रिंक आहे नक्कीच अगदी. आणि दीपक जोशीनं एक स्पेशल तंदुरी, ज्या फलंदाजा डायरेक्ट षटकार हिट होईल दीपक जोशीच्या बॅनरला, त्याला बॉक्सर धाब्याची तंदुरी आहे. चला आता भरपूर तंदुऱ्या बिंदुऱ्या लावल्या, संध्याकाळी आमची सोय करा. मग खेळाडू मारतील तेव्हा मारतील. इथे हा फटका अरे जोशीचा चांगला आहे, गॅपमधून चेंडू एका टप्प्याने सीमा पार, चौकार. फलंदाज रुपेश भगत आलेत. रुपेश भगत सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे एक चांगले खेळाडू. सुरुवातीला या खेळाडूनं फक्त सर्कलमध्ये फिल्डिंग केली आणि आज बघता बघता सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचा एक मुख्य खेळाडू म्हणून पुढे आलाय. फलंदाजी असो, गोलंदाजी असो की यष्टीरक्षक, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये रुपेश भगतची खूप चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू बाकी आहेत, धावा लागले 39. सचिन स्पोर्ट पूर्णा 4 गाड्यांच्या मोबदल्यात अभि. क्या बात आहे, तेज तरार चेंडूला अगदी ऑन साईडला खेळलाय. 1 धाव आणि प्रेमनाथच्या हातामध्ये चेंडू आहे. धावसंख्या 40. प्रेमनाथ असा आमच्या एका टीमचा खेळाडू आहे की तो मैदानावर कधीच येत नाही. प्रॅक्टिस नो प्रॅक्टिस, तो बोलतो डायरेक्ट मला घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर मी बाहेर बसतो. MPL ला पण खेळत नाही, अख्खा वर्षभर नाही, डायरेक्ट मॅचमध्येच. आज कॅप्टन आहे. 40 धावा लागलेत. चांगला चांगला अगदी प्लिकचा फटका, पायावरचा चेंडू होता, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते जयदास कडून. क्या बात आहे. धावसंख्या 42. जयदासनी चांगली फिल्डिंग केली. माझ्या जागेवर त्याला संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आतापर्यंत. नक्कीच देईल, मोठा करोडपती आहे तो. जयदास देऊ शकतो, करोडपती आहे. हां, गावचा मोठा शेठ आहे. आमच्या मंगल कार्यालयाला 50,000 रुपयाची देणगी दान केलेली त्यांनी. खूप मोठं नाव आहे. धावा बनल्यात 44. जयदास लखपतीने तर करोडपती आहे मानकुलीचा. क्या बात आहे. सुरेख सुरेख चेंडू. इथे फलंदाज अवी बाद होतोय. धावा बनलेत 11च्या सरासरीनं 44 आणि विजयाचं लक्ष्य आहे 45 धावांचं. आपण जाऊया तत्पूर्वी मान्यवर कक्षामध्ये रुक्षणदादा गायकवाड यांचे शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया. आपले पिंपळास गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक नामदेवजी म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. अदिती 11 न्यू तुफान पिंपळास आयोजित
स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून पिंपलास गावचे समाजसेवक ज्येष्ठ नागरिक नामदेवजी म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. वृक्षांची गायकवाड कॅमेरामॅन यस धन्यवाद. त्यानंतर भरतजी घरत आहेत पिंपलास गावचे समाजसेवक, त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. भरतजी घरत नक्कीच अगदी पिंपलास गावच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या स्पर्धेमध्ये स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर गुरुनाथ भोईर आहेत. नक्कीच गुरुनाथजी भोईर आज श्रीपादजी पताले देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी गावातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ समाजसेवक, गावचे उद्योगपती, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांचीच मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते. धन्यवाद. तर पहिल्या इनिंगमध्ये 44 बनवलेत आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 45 धावांचं लक्ष आहे. हॅलो किती झाले टार्गेट? प्रथम फलंदाजी करताना पूर्ण संघानं धावा केल्या 44 आणि विजयाचं लक्ष 45 धावांचं. पूर्ण संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. चला चौथा मांडगू संघाचं कॅप्टन आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण लावा. आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करा आणि पंचांना विनंती असेल चला मांडकुली संघाचा कॅप्टन आपण लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करा. चला पंचांना देखील विनंती असेल आपण लगेच सामन्याला सुरुवात करा प्लीज. 44 धावा झाली तर 25 धावांचं लक्ष आणि याच लक्षाचं किंवा या सामन्याचा पाठलाग करताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. योगेश आणि संतोष. गणेश दादा केणी यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो आणि खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेमध्ये अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून महत्त्वाची मॅच देखील दोन दिग्गज संघामध्ये एका बाजूला आपण पाहतोय सचिन स्पोर्ट पूर्णा तर दुसऱ्या बाजूला चौथा इरमा मानकुली. आज कशेळी संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे.
पहिल्या 2 सामन्यापासून विजय संपादित करून हा संघ आजच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकार गोलंदाज जगदीश पाटील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं गोलंदाज जगदीश. फास्ट बॉल गो. स्ट्राईक रोटेटकडे संधी फलंदाज योगेश दळवी याला. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. हलकासा अपील. पंच मात्र संमत नाही. खऱ्या अर्थाने आपणमध्ये विश्वास कमी आणि जल्लोष थोडासा आपण जास्त पाहिला. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक पहिला चेंडू डॉट स्वरूपाने हाताळताना गोलंदाज जगदीश पाटील. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. त्याच डॉट चेंडूचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना फलंदाज योगेश दळवी याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका साधला. चेंडू इनफिल्डच्या वरून सरळ वाडिश लॉंग ऑफ सी मार्शा क्लिअर करणारा एक नेत्र दीपक चौकार आला. या चौकारानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्येमध्ये बिनबाद 4. ओव्हर क्रमांक पहिलं. चेंडूला सुंदरसा स्वीप केला. ऑन साईडला अतिशय चांगला फटका. चेंडू जातो मिड विकेटला. थोडासा स्तंभल होताना क्षेत्ररक्षक आणि ज्या टीम 1 आहे त्याने 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 6. विजयाचं लक्ष 45 धावांचं. 24 चेंडू 45 धावा असं समीकरण आपण पाहतोय. प्रति ओव्हरचा आपण साधारण विचार केला 11.25 ची सरासरी आहे. 2 दिग्गज संघ. एक महत्त्वाचा सामना. प्रेक्षकांच्या भेटीला एका बाजूला सचिन स्पोर्ट पुणे तर दुसऱ्या बाजूला चौटाईरवा मानकोली. अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्तम फटका. गॅप शोधले. चेंडूला सुंदर असं अपड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे असते. धावसंख्या होती ती 10. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. आता मात्र त्या चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज जगदीश पाटील. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 10. बिनबाद 10. विजयाचं लक्ष्य 45 धावांचं प्रतिओव्हरचा साधन आपण विचारलेला 11.25 ची सरासरी आहे. चेंडूला सुंदरसा स्वीप केला. अतिशय चांगला फटका. खाली क्षेत्र. चेंडू जाईल स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. आणि याच आव्हानाचा किंवा ह्याच दबांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमधून तब्बल जमा करताना या संघाच्या माध्यमातून आपण धावा पाहिल्या 14. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाज येतोय पद्मनाथ.
जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हा संघ देखील तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ करतो. रँकिंगचा संघ आहे, बऱ्याच स्पर्धांमधून उत्तम दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. आजच्या स्पर्धेमधून देखील अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र बघूया या सामन्यामधून हा संघ एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या महत्त्वाच्या सामन्यामधून आपला विजय संपादित करेल का. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाची चेंडूची पिक आपण पाहिली होती. डॉट 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 चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा गोलंदाज पद्मनाथ. आता मात्र चेंडू सुंदर फ्लिक केला, ऑन साईडला चेंडू जातो मिड विकेटला. 1 बॉल एका टप्प्याने आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची मागणी, फेक थोडंसं रॉंग इन. संधी या ठिकाणी प्राप्त झाली होती. खऱ्या हाताने एक मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी प्राप्त झाली होती, मात्र ती संधी प्राप्त करता आली नाही आहे. खऱ्या हाताने चेंडू जर कलेक्ट झाला असता तर कदाचित योग्यसारखा फलंदाज धावचीत बाद झाला असता. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टींना महत्त्वाचं स्थान नसतं. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. धावा झाल्या 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धावांनी संघात धावसंख्या 17. अतिशय चांगला प्लेसमेंट, 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरते. धावसंख्या होती ती 19. विजयाचं लक्ष 45 धावांचं. आणि कुठंतरी या विजय दिशेला मार्गस्थ होताना आपण संघ पाहतोय. हळूहळू चांगली सुरुवात आहे. ऑनराईचा अतिशय चांगला फटका, कार्पेट चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून फलंदाज धावचीत बाद. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सदा. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सदा. आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सदा. मिस टाइम स्ट्रोक. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद. खऱ्या अर्थाने एक संधी होती, ती संधी प्राप्त झाली नाही. धावसंख्या 2 ने पुढे सकते 22. पुन्हा एकदा गोलंदाज पद्मनाथ. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या प्लीज. अजून एक महत्त्वाचा सामना या स्पर्धेमधून बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडूची फेक आपण पाहतो. एक ब्लॉक होल मधला चेंडू.
डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला हलक्यात फक्त आणि फक्त चेंडूवर थोडंसं टॅप केलं, चेंडू येतो शॉट कव्हरला, इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावगेणीची संधी. या एक धावेने संघात धावसंख्या एकने पुढू शकते. धावसंख्या होती ती 23. मैदानाच्या आतमधून खऱ्या हाताने आपण एक जसं तसं उत्तर पाहतोय. पहिल्या 12मधून 23 जमा झाले, येणाऱ्या 12मधून 22ची गरज आहे. हॅलो, पहिल्या 12मधून 23 जमा झालेत, येणाऱ्या 12मधून 22ची गरज आहे. तिसऱ्या षटकाला आरंभ होतो आणि गोलंदाज येतो करण संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. बघूया आता 12 चेंडूमधून 22 धावा या ठिकाणी डिफेन्स ठेवायच्या पूर्ण संघाला. या अगेन्स्ट मात्र या 12 चेंडूमधून 22 धावा करायच्या आहेत. तर चौथा हिरवा मानकुली या संघाला. चेंडूला सुंदरसा ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू, चेंडूला सुंदरसा स्पंज केलं होतं. अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करणारा चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या 4ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 27. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये करण्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. आता उर्वरित 10 चेंडूमध्ये विजयासाठी 18ची गरज. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 18ची गरज. सुरेख, सुंदर, अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सलग दुसरा चेंडू देखील योगेश दळवीच्या बॅटमधून डॉट जातोय. येणारे चेंडू 9, विजयासाठी 18ची गरज. प्रत्येक चेंडू मागे 1-2 धावांचं गणित. 9 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 18ची गरज. पुन्हा एकदा करण. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला, ऑन साईडला चेंडू जातो डीपला. एक कंप्लीट, दुसरीचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. मात्र या प्रयत्नामधून फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. 2 धावा कंप्लीट. येणारे चेंडू 8, विजयासाठी 16ची गरज. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, विजयासाठी 16 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागं 1-2 धावांचं गणित आहे. दोन्ही संघाने एक समान संधी, 50-50 चान्स आहेत. एक दोन स्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा करण. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक आपण पाहिली. स्विंग एंड मिस, परिपूर्ण बीट होताना फलंदाज. समीकरण बदलता. येणारे चेंडू 7, विजयासाठी 16ची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होतोय संघ सचिन स्पोर्ट्स पूर्णा. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थात तुमच्याकडे तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं असतं, टायमिंग फार महत्त्वाचं असतं, चेंडूवरची नजर फार महत्त्वाची असते, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत जर आपण योगेश याचे बॅटचं अपडेट पाहिलं, चेंडूला शॉटन पुल करण्याचा प्रयत्न होता,
प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी आता येणारे समीकरण 6-14. 6 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 14 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 14ची गरज. सामना दोन स्थितीमध्ये आपण पाहतोय 50-50 मध्ये पडते. दोन्ही संघांना समान संधी. हॅलो, चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. अजून एक महत्त्वाचा सामना बाकी आहे आणि या सामन्यामधून जो संघ विजय संपादित करेल त्याला मात्र 2-2 हात करावे लागतील स्वराज्य कशिडी या संघाशी. येणारे 6 चेंडू विजयासाठी 14ची गरज. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघासाठी निर्णायक. गोलंदाज हरीश चौधरी, रायटम राऊंडचा मारा. आता मात्र चेंडूला उडवला ऑन साइडला. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आवी. यस, वेल जज कॅच. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जाते. महत्वाचं विकेट. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. संघाचा सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड बिग हिटर प्रेमनाथ माळी. आता मात्र परिपूर्ण मजल प्रेमनाथ माळी याच्या खांद्यावर असेल. आणि बघा, प्रेमनाथ माळी याच्याकडे देखील चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. आणि नेहमीच जेव्हा संघ अडचणीत असतोय त्या अडचणीत संघाला नेहमीच संघाचा तारणहार ठरलेला आहे. लकी आहे संघासाठी प्रेमनाथ. आज देखील ती सिच्युएशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण की उर्वरित चेंडू 5 बाकी आहेत आणि विजयासाठी 14 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. आणि बघूया या लक्ष्यापर्यंत, या आव्हानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रेमनाथ याच्या बॅटमधून केला जाईल का? प्रत्युत्तर त्याच्या बॅटमधून दिलं जाईल का? गोलंदाज सज्ज होतोय, प्रेमनाथ देखील सज्ज. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक झाली होती. जागेवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. आता मात्र समीकरण बदलतं. येणारे चेंडू 4, विजयासाठी 14ची अजून गरज. पहिला दुसरा चेंडू मी म्हटलं होतं निर्णायक. आता मात्र या सामन्यावर आपलं साम्राज्य निर्माण करताना सचिन स्पोर्ट पूर्ण संघ. या ठिकाणी मात्र चेंडू फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजलाय. चेंडू मात्र जाईल सीमा रेषेबाहेर चौकार. चेंडू थोडासा जास्त लँड झाला बघा. एक्झॅक्ट चेंडू कमरेच्या वरून गेलेले का बघायचं आहे. बिमर फेक झालेली काही बघायचे आहे. फेअर डिलिव्हरी, सेफ चेंडू आहे. 4 धावा मात्र कंप्लीट.
या 4 धावणे समीकरणात बदलता येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. बघा ती क्षमता या फलंदाजामध्ये आहे. बिग हिटर आहे, मोठा फलंदाज आहे. चेंज ऑफ पेस, परिवर्तन आपण पाहिलं होतं. चेंडूची गती थोडीशी कमी केली. बिगेट घेण्याचा प्रयत्न होता, मोठा पटका मारण्याचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे ना विजयासाठी. आता मात्र 2 मोठ्या पटक्यांची नितांत गरज, 10 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक, हा चेंडू मात्र निर्णायक. यास आता संधी अजूनही आहे, संधी आहे. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे आणि तो मोठा पटका प्रेमनाथ माळी याच्या बॅट मधून येईल का? चौकारता आलेला आहे, ती क्षमता आहे. मॅचला कलाटणी, 1 चेंडू 6 धावा. गोल्डन षटकाराची आवश्यकता होती, मात्र कमालीचा चेंडू हाताळताना गोलंदाज हरेश. हार्डलक चौथा इरबा मानकुली अँड गुड लक सचिन स्पोर्ट्स पुणे.